नेचर सिलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीटरूट म्हणजेच बीटचे औषधी गुणधर्म बघणार आहोत। बीटरूट हे आपण जर हे कापल्यानंतर हे लाल कलरचं असतं। याच्यामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आयर्न आहे आणि खूप जास्त प्रमाणात आयर्न असल्यामुळे आपलं रक्त वाढण्यासाठी हे बीटरूट उपयोगी ठरत असतं। याचा आपण सलाड म्हणून जेवणामध्ये सलाड म्हणून त्याच्यानंतर याचे कटलेट बनवतात, त्याच्यानंतर याचा पराठा बनवला जातो, याचा हलवा बनवला जातो आणि याची मिठाई देखील बनवली जाते। इंग्लिश मध्ये बीटरूटला बीटा वल्गॅरिस असं म्हटलं जातं। याचं जर आपण कॅलरीज बघितल्या तर याच्यामध्ये 43 कॅलरीज आहे आणि 43 कॅलरीज असल्यामुळे हे लो कॅलरी फूड मानलं जातं। ज्यांना रक्त वाढवायचं आहे, हिमोग्लोबिन वाढवायचं आहे, त्यांच्यासाठी हे सुपर फूड मानलं जातं। तर ह्याच बीटरूटचे औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर अभिजित किशोर पवार, साई श्रद्धा हॉस्पिटल असोसिएशन। तर आता बघूयात आपण बीटचे औषधी गुणधर्म। पहिला औषधी गुणधर्म, बीट आपण जर बघितलं तर याच्यामध्ये आयर्न, फॉलिक ऍसिड याचं प्रमाण जास्त आहे आणि हे आपलं आरबीसी वाढवत असतात। त्याच्यामुळे रक्त वाढवण्यासाठी, आपलं हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी बीटरूट महत्वाचा रोल प्ले करत असतं। याच्यामध्ये लो कॅलरीज आहे, याच्यामध्ये 43च कॅलरीज आहे 100 ग्रॅम बीटरूट मध्ये। त्याच्यामुळे आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर त्यासाठी बीटरूट उपयोगी ठरत असतं। तर आपल्याला बीटरूटचा रस घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि हे जर आपण सकाळी उपाशीपोटी केले तर आपलं वजन कमी होण्यास मदत होत असते। त्याचबरोबर आपल्या मेंदूची ग्रोथ, ब्रेन हेल्थ आणि आपली मेमरी शार्प होण्यासाठी सुद्धा हे फळ उपयोगी ठरत असतं। कारण की याच्यामध्ये नायट्रेट आहे आणि नायट्रेट आपले ब्रेनचं फंक्शनिंग आणि मेमरी वाढवत असते। याच्यामध्ये नायट्रेट, पोटॅशियम असल्यामुळे आपली ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाब कंट्रोल ठेवण्यामध्ये सुद्धा हे बीटरूट उपयोगी ठरत असतं। त्यानंतर आपल्या हृदयासाठी याच्यामध्ये बेटालिन नावाचा एक केमिकल आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये पोटॅशियम आहे। हे आपलं हृदयाचं आरोग्य, हृदयाची काळजी घेत असतं। त्याच्यामुळे आपण याचं सेवन आपल्या हृदयासाठी सुद्धा चांगलं ठरत असतं। त्यानंतर आपल्या पोटा संदर्भातील ज्या काही समस्या असतील त्या समस्या दूर करण्यामध्ये सुद्धा बीटरूट उपयोगी ठरत असतं। याच्यामध्ये हाय फायबर आहे आणि हाय फायबर अनेक अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे आपल्या पोटाचे जे काही विकार आहे ते कंट्रोल करण्यामध्ये सुद्धा हे बीटरूट उपयोगी ठरत असतं। त्याचबरोबर मधुमेह असलेल्या लोकांनी हे बीटरूट खाल्लं पाहिजे। बीटरूट हे आपण जर सफरचंद किंवा गाजर किंवा डाळिंब यासोबत खाल्लं तर ते जास्त इफेक्टिव्ह ठरत असतं। कारण बीटरूट आपल्या रक्तातील साखर कंट्रोल ठेवण्यामध्ये महत्वाचा रोल प्ले करत असते। आपल्या त्वचेच्या ज्या काही समस्या असतील, आपले चेहरा कोरडा पडलेला असेल, त्यानंतर अँटी एजिंग म्हणजेच अकाली वृद्धपण आपल्याला चेहऱ्यावर जाणवत असेल किंवा आपल्या डोळ्यांच्या भोवती काळे वर्तुळ आले असतील, ब्लॅक सर्कल्स असतील, तर ते कमी करण्यासाठी सुद्धा त्वचाच्या विविध आजारांवर हे बीटरूटचं सेवन केल्याने उपयोग होत असतो। त्यानंतर अनेक स्पोर्ट्स पर्सन आहे, क्रिकेट, टेनिस, व्हॉलीबॉल, फुटबॉल यामधील त्या खेळाडूंना, स्पोर्ट्समनला त्यांना इन्स्टंट एनर्जी पाहिजे असेल तर बीटरूटचा ज्यूस त्यांनी जर सेवन केला तर त्यांना इन्स्टंट एनर्जी मिळत असते। याच्यामध्ये विटॅमिन ए, सी असे अनेक अँटीऑक्सिडंट सुद्धा आहेत। त्याच्यामुळे आपली रोग प्रतिकार शक्ती बळकट करण्यामध्ये देखील हे बीटरूट उपयोगी ठरत असते। तर हे होते ह्या बीटरूटचे औषधी गुणधर्म। आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा। हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं YouTube चॅनल डॉक्टर अभिजित क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा।